महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं महायुतीतले अनेक सुप्तवाद सध्या समोर येत आहेत। हिंदुत्वाचा मुद्दा हा आधीपासूनच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाचा मुद्दा राहिलाय। त्याचाच नवा अध्याय या निवडणुकीत घडलाय। आमच्या सोबत राहायचं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, असं आशिष शेलार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ठणकावलं। आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम। याबद्दल जेव्हा अजित पवारांना विचारलं तेव्हा अजित पवारांनी खापर माध्यमांवरच फोडलं। तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही। मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय। मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचं उत्तर देईन। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। सावरकरांचे विचार हा भाजप आणि अजित पवारांमधला वादाचा एक मुद्दा आहे। निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून महायुतीतल्या या दोनही पक्षांमध्ये वारंवार खटके उडतायत। शरद पवार आणि अजित पवार पुण्यामध्ये एकत्र येणार या घोषणेनंतर हे जाहीर मतभेद आणखी वाढले। पण महाराष्ट्राच्या राजकारणाची किमया अशी की इतकं होऊनही दोनही पक्ष महायुतीतच आहेत आणि राहतीलही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।